राम राम मंडळी. आज पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे होणारं कुस्ती मैदान खऱ्या अर्थानं कुस्ती प्रेमींसाठी कुस्ती क्षेत्रातला एक मोठा सण उत्सव असंच ठरणार आहे. मंडळी, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली आणि अवघ्या 2 दिवसातच पुणे जिल्ह्यात पुन्हा इतकं मोठं कुस्ती मैदान भरत असल्यामुळे सगळ्या कुस्ती प्रेमींच्या नजरा या मैदानाकडे लागलेल्या आहेत. मंडळी, अजूनही खेळाडू फॉर्म मध्ये आहेत. शरीरात ताकद आहे आणि मनात जिंकण्याची जिद्द आहे. त्यामुळे आजच्या प्रत्येक कुस्तीमध्ये पूर्ण दमदार लढत बघायला मिळणार आहे. मंडळी, फुरसुंगीच्या मैदानातील सर्वात मोठी आणि सगळ्यांना म्हणजे पूर्ण भारतात उत्सुकता असलेली कुस्ती म्हणजे उत्तर प्रदेशचा बलाढ्य पैलवान शेरा गुज्जर आणि महाराष्ट्राचा बाहुबली 4 वेळा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यातील होणारी कुस्ती. मंडळी, शेरा गुज्जर हा साधारणपणे 150 किलो वजनाचा पैलवान आहे. त्याची ताकद प्रचंड आहे. एकदा का त्याने प्रतिस्पर्ध्याला पकडलं तर त्याच्या पकडीतनं सुटणं खूप कठीण होणार आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात खेळताना सुरुवातीलाच महेंद्रला खूप सावध राहावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्राच्या मातीतला एक दमदार 120-125 किलोच्या आसपासचा पैलवान आहे. तो वेगानं खेळतो, आक्रमक आहे आणि परिस्थितीनुसार खेळ बदलण्याची त्याची ताकद आहे. ही कुस्ती कशी होईल याचा विचार केला तर सुरुवातीचे काही क्षण या कुस्तीमधले खूप महत्वाचे असणार आहेत. मंडळी, जर शेरा गुज्जरने सुरुवातीलाच पकड घेतली तर तो सामना लवकर संपवण्याची शक्यता आहे. पण जर महेंद्र गायकवाडनं त्याला वेळ दिला नाही, वेगानं खेळ केला आणि कुस्ती थोडीशी लांबवली तर महेंद्रकडे जिंकण्याची खूप मोठी संधी आहे. त्यामुळे ही कुस्ती अगदी तोडीस तोड आणि काटा आणि शेवटपर्यंत रंगतदार अशीच ठरणार आहे. मंडळी, या मैदानातली दुसरी मोठी कुस्ती आहे ती म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर आणि पंजाबचा भूपेंद्र आजनाळा यांच्यातील कुस्ती. हर्षवर्धन सदगीर यांनी अवघ्या 2च दिवसापूर्वी डबल महाराष्ट्र केसरी जिंकून मोठं यश मिळवलंय. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सध्या खूपच वाढलेला आहे. पण मंडळी, सलग कुस्त्या खेळल्यामुळे शरीरावर थोडा थकवा असू शकतो. प्रवासी झालेला आहे मधल्या 2 दिवसात. या उलट भूपेंद्र आजनाळा हा ताजा तवाना आहे, पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे आणि त्यामुळे ही कुस्ती खूपच रंजक अशीच होणार आहे. मंडळी, या लढतीत हर्षवर्धन सदगीर यांचा अनुभव आणि सध्या असलेला फॉर्म त्यांना खूप मोठी मदत करू शकतो. पण भूपेंद्र आजनाळा जर सुरुवातीपासून आक्रमक खेळला तर तोही सामना आपल्या बाजूने वळवू शकतो. त्यामुळे ही कुस्तीही शेवटपर्यंत कोण जिंकल हे सांगणं कठीण आहे. मंडळी, तिसरी लक्षवेधी कुस्ती आहे ती म्हणजे यंदाचा युवा मल्ल जयदीप पाटील आणि मिर्झा इराणी यांच्यातील. जयदीप पाटील यांनी यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. अनेक मोठ्या पैलवानांना हरवत त्यांनी मॅट विभागाच्या उपमहाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय. त्यांचा खेळ खूप वेगवान आहे आणि त्या सुरुवातीपासूनच जयदीप खूप आक्रमणाची कुस्ती करतो. मिर्झा इराणी हा अनुभवी पैलवान आहे. तो शांतपणे खेळतो आणि योग्य वेळ साधून, योग्य टायमिंग साधून योग्य डाव टाकतो आणि त्यामुळे या कुस्तीमध्ये जयदीपचा वेग आणि आक्रमकता आणि मिर्झाचा अनुभव यांची टक्कर बघायला मिळणार आहे. मंडळी, जर जयदीपने सुरुवातीपासूनच दबाव टाकला तर जयदीप जिंकणार, पण मिर्झानं संयम ठेवला तर तोही सामना फिरवू शकतो. एकंदरीत बघायला गेलं तर आजचं फुरसुंगीचं मैदान हे खूप खास आहे. कारण महाराष्ट्र केसरी संपल्यानंतर लगेचच अवघ्या 2च दिवसात टॉपचे 3 मल्ल पुन्हा एकदा या मैदानात उतरलेले आहेत. प्रत्येकाला स्वतःची ताकद दाखवायची, नाव कमवायचंय आणि प्रेक्षकांची मन जिंकायची आहेत. मंडळी, प्रेक्षकांसाठी आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं एक कुस्तीतला सण उत्सव असाच आहे. प्रत्येक कुस्तीमध्ये थरार आहे, ताकद, डावपेच आणि शेवटपर्यंत चालणारी कुस्ती पाहायला कुस्तीप्रेमींना मिळणार आहे. मंडळी, आजच्या फुरसुंगीच्या मैदानात जो जिंकणार आहे तो फक्त एक कुस्ती जिंकणार नाही तर पुढच्या काळात म्हणजे संपूर्ण सीझन आपली छाप संपूर्ण कुस्ती विश्वावर सोडणार आहे. त्यामुळे आजचा हा दिवस आणि हे मैदान दोन्हीही कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असंच ठरणार आहे. धन्यवाद.